नमस्कार. UC न्यूजच्या अमरावती बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. अमरावती विधान परिषद उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयाचा निकाल. उच्च न्यायालयाच्या निकालावर विधान परिषदेच्या जागेचं समीकरण अवलंबून उच्च न्यायालयाच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष. ऑपरेशन टायगर बद्दल मला काहीही माहिती नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट. खासदार का सोडून चालले हे उद्धवजींना आणि शिंदेंनाच माहिती. मात्र हे खरं असेल तर उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं, असा बावनकुळेंचा सल्ला. अमरावती मनपात लाचखोरीचा मोठा स्फोट. 47 लाखांच्या प्रलंबित बिलासाठी 25 लाखांची लाच मागणारा प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रंगेहात जाळ्यात. तडजोडीनंतर 1 लाख स्वीकारताना ACBची धडक कारवाई. अमरावती विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. यावर बुधवारी निर्णय देण्यात येणार आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी लागणाऱ्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर बुधवारी नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे. उमेदवारी अर्जातील त्रुटींवर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाविरोधात बाजोरिया यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 18 जूनला मतदान होणार असतानाच मतदानाच्या अवघ्या 1 दिवस आधी या प्रकरणाची सुनावणी होत असल्यानं सर्वांचं लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलंय. न्यायालय बाजोरिया यांच्या बाजूने निर्णय देते की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ऑपरेशन टायगर बद्दल मला काहीही माहिती नाही. ऑपरेशन टायगर का आहे, त्याचं नाव काय हे मला माहिती नाही, त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तर शिवसेना खासदार पक्ष सोडून जाणार हे उद्धवजींना माहिती आहे आणि एकनाथ शिंदे यांना माहिती आहे. जर हे खरं असेल तर उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावं, असंही बावनकुळे म्हणाले. आता उद्धवजीला माहीत आणि एकनाथ शिंदेला माहीत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध संपूर्ण या विषयाशी नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला गोवणे किंवा आमच्या नेत्यांना गोवणे काही योग्य नाही, किंवा आमच्या नेत्यांना याबद्दलची काही याबद्दल आमच्या नेत्याबद्दल काही टीका टिप्पणी करणे किंवा आम्हाला जी विषयात आम्ही नाही आहोत त्या विषयात बोलणे काही योग्य नाही. प्रलंबित बिलासाठी लाच घेताना अमरावती मनपाच्या प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे 47 लाखांच्या प्रलंबित बिलासाठी अधिकाऱ्यानं 25 लाखांची लाच मागितली होती. तडजोडी अंती 1 लाख देण्यास फिर्यादी तयार झाले. या कारवाईनं मात्र अमरावती महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे. अमरावती महापालिकेअंतर्गत राबवण्यात आलेल्या श्वान निर्बीजीकरण व लसीकरण कार्यक्रमाचे 47 लाख रुपयांचे देयक मंजूर करून देण्यासाठी प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी तब्बल 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी अधिकाऱ्यानं पहिल्या टप्प्यात 2 लाख रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. तसंच तडजोडीनंतर 1 लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाल्याचंही तपासात समोर आलं. यानंतर ACBनं सापळा रचला. मात्र कारवाई दरम्यान संशय आल्यानं आरोपीनं प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तरी देखील लाचेची मागणी केल्याचं सिद्ध झाल्यानं ACBनं सचिन बोंद्रे यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुढील तपास सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालेय गणवेश दिला जातो. मात्र यंदा गणवेश खरेदीसाठी शासनाकडून प्रति गणवेश 300 रुपयाऐवजी केवळ 240 रुपये मंजूर झाल्यानं शाळा प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन समित्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उर्वरित 60 रुपये कोण भरणार, असा सवाल मुख्याध्यापकांसह समितीचे पदाधिकारी उपस्थित करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश उपलब्ध करून दिले जातात. गणवेश खरेदीसाठी शाळांना केवळ 240 रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणवेशाची किंमत 300 रुपये आहे. उर्वरित 60 रुपये भरणार कोण, असा प्रश्न शाळा समितीचे पदाधिकारी मुख्याध्यापक उपस्थित करत आहेत. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत 2 गणवेश, सॉक्स आणि बूटं उपलब्ध करून दिली जातात.
एका गणवेशाचे 300 रुपये असे एकूण 2 गणवेशाचे 600 रुपये शाळांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र सर्व शिक्षा अभियानानं केवळ 240 रुपये उपलब्ध करून दिले आहे. विदर्भातील शाळा सुरू होण्यास केवळ 15 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शाळांनी गणवेश खरेदीची तयारी सुरू केली आहे. मात्र 60 रुपये भरणार कोण असा प्रश्न कायम आहे. तोपर्यंत दुकानदार, शिलाई करणारे, बचत गट पैसे उधार ठेवणार का, हाही प्रश्न विचारला जात आहे. बैलांच्या झुंजीत तोल जाऊन विहिरीत पडलेल्या एका बैलाला नागरिकांनी अथक प्रयत्न करत विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढलं. तर बचाव कार्यादरम्यान अनेकांना गंभीर जखमा झाल्या, तरी देखील बचाव कार्य सुरूच होतं. तळेगाव ठाकूर इथं शेतकरी दादाराव घोरमाडे यांच्या मालकीची बैलजोडी पाणी पिण्यासाठी विहिरीजवळील टाकीकडे नेण्यात आली होती. यावेळी एका बैलानं दुसऱ्या बैलाला धडक दिल्यानं एका बैलाचा तोल जाऊन विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील किशोर दिवे यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली, तर महेश लांजेवार, मारुती निमकर, विशाल मेश्राम, परेश उईके आणि डुबा थोरात त्यांनी विहिरीत उतरून बचाव कार्य सुरू केलं. दोरखंडाच्या सहाय्यानं बैलाला सुरक्षित बांधून ट्रॅक्टरच्या मदतीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. दरम्यान या बचाव कार्यात सहभागी झालेल्या काही नागरिकांना दुखापत झाली असून त्यांच्यावर तळेगाव ठाकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलेत. विहिरीत पडलेल्या बैलालाही किरकोळ दुखापत झाली असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल महल्ले यांनी त्याच्यावर उपचार केले आहेत. सध्या बैलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बैल वाचल्यानं शेतकरी दादाराव घोरमाडे यांचं मोठं संकट टळलं असून ग्रामस्थांच्या एकजुटीचं आणि सामाजिक बांधिलकीचं सर्वत्र कौतुक होत आहे. धामणगाव येथील निर्मल उज्ज्वल बँकेच्या कथित भोंगळ कारभाराविरोधात ठेवीदारांचा संताप उफाळून आला. आपल्या ठेवींची रक्कम वेळेवर मिळत नसल्यानं संतप्त ग्राहकांनी थेट बँकेतच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तर ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. धामणगाव येथील निर्मल उज्ज्वल बँकेच्या कारभाराविरोधात ठेवीदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बँकेतच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आपल्या हक्काचे ठेव पैसे वेळेवर मिळत नसल्यानं संतप्त ग्राहकांनी बँक प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत आम्हाला आमच्या ठेवींबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही बँकेतून उठणार नाही असा इशारा आंदोलक ठेवीदारांनी घेतला होता. अनेक दिवसांपासून पैसे काढण्यासाठी फेऱ्या मारूनही समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यानं ग्राहकांचा संयम अखेर तुटला आहे. ठेवीदारांचं म्हणणं आहे की त्यांनी आयुष्यभराची बचत या बँकेत ठेवली असून गरजेच्या वेळी स्वतःचे पैसे मिळत नसल्यानं अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनानं तत्काळ याकडे लक्ष द्यावं, ठेवीदारांच्या समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.